आणि आत्ताच्या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज येतेय। अपघातासंदर्भातली ही सगळी बातमी आहे। भरधाव स्कूल बस रेल्वेचं गेट तोडून थेट रुळावरती गेलेली आहे। पण स्कूल बस रुळावरती गेली, अडकून बसली तेव्हा थोडक्यात बचावले आहे। सांगली पलूस मधली ही सर्व घटना आहे। भरधाव स्कूल बस रेल्वेचं गेट तोडून थेट रुळावरती गेली, पण मोठा अनर्थ टळला आहे कारण ती रुळावरती अडकून बसली होती। सांगली पलूस मधले विठ्ठलवाडी रेल्वे गेट जवळची ही सर्व घटना आहे। अद्याप स्कूल बस मध्ये किती जण होते याबद्दलचा तपशील काही मिळालेला नाहीये, परंतु मोठा अनर्थ टळल्याची माहिती आहे। सांगलीतून एक मोठी घटना आहे। स्कूल बस थेट रेल्वेचं गेट तोडून रुळावरती गेली आहे। काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना समोर आली होती। स्कूल बस रेल्वे रुळावरती अडकली होती, परंतु लोकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला होता। आणि आता सांगलीतून अशीच एक घटना समोर येते। रुळावरती रेल्वेच्या रुळावरती स्कूल बस जी आहे ती अडकून बसली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। लोकांनी त्या स्कूल बसला काढण्याचा प्रयत्न केलाय। बस मध्ये सध्या कोणी दिसत नाहीये। त्याला दट्ट्या मोठा लागला पाठीमागं। थेट रेल्वेचं गेट तोडून रुळावरती ही बस अडकली आहे, परंतु बस मध्ये सध्या कोणी दिसत नाहीये, म्हणून मोठा अनर्थ टळलाय। स्थानिकांनी जमाव करून बसला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण पाहतोय ही दृश्य सांगली मधली सर्व दृश्य आहेत। स्कूल बस रेल्वेचं गेट तोडून रुळावरती गेली। विजय पाटील आपले प्रतिनिधी या संदर्भातली आपल्याला सविस्तर अपडेट देतील। विजय, नेमकं काय झालं? बस कसं काय गेट तोडून थेट रुळावरती गेली? सकाळच्या सुमारास ही बस या ठिकाणी जात होती आणि बस ही भरधाव बस जात असल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि या ठिकाणी त्या पाईपला थटली आणि ती रोडावर जाऊन अडकली। यावेळी बसमध्ये मुलं नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी टळला आहे। मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांनी ही बस बाजूला काढली आणि या ठिकाणी वाहतूक सुरळीत केली। अच्छा, धन्यवाद विजय या सविस्तर अपडेटसाठी। आपण आत्ताच पाहिलं सांगलीची सर्व दृश्य आहे। बसमध्ये कोणी नव्हतं, नियंत्रण सुटलं चालकाचं, म्हणून ही भरधाव बस जी आहे ती रुळावरती गेली, परंतु स्थानिकांनी त्याला बाहेर काढलं। फक्त आणि अपघाताच्या बातमीनंतर बातमी आहे भाजपच्या गोटातून। भाजप सोबतचे मतभेद विसरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आगामी विधानसभेसाठी कंबर कसल्याचं